हे आमचं खूप जुनं फणसाचं झाड आहे. हे कोणी लावलं, कधी लावलं हे कोणालाच माहीत नाही आहे. साधारण 100हून जास्त वर्ष झाली आहेत या झाडाला. आणि आजपर्यंत किती फणस लागले आहेत ह्याची गणतीच नाही आहे. आणि आज ह्याच झाडाचा एक मी कोवळा फणस काढून भाजी बनवणार आहे. आता फणस काढायच्या अगोदर चाकूला नीट तेल लावून घ्यायचं, म्हणजे फणसाचा डीग चाकूला लागणार नाही. आता फणस कापून झाला की लगेच तो लांब पकडायचा, कारण त्याचा डिंक अंगाला किंवा कपड्यांना लागला तर निघत नाही. हा जो सफेद दिसतोय हाच डिंक आहे, म्हणजे त्याचा चीक आहे. आणि आता हा मी थोडा वेळ तिथेच ठेवते, जेणेकरून तो सगळा डिंक वाहून जाईल. आता उरलेला डिंक मी पानाने पुसून घेते. आता कोवळा फणस मिळालाय, चला घरी जाऊया भाजी करायला. कढीपत्ता आणि इथे आमच्या मनीने चूल नीट तपासून घेतलेली आहे आणि उडी मारून म्हणते आजची भाजी मस्तच होणार आहे. इथे मी वाटीत खोबरेल तेल घेतलं आहे आणि ते मी हाताला नीट लावून घेते आणि वेळीला पण लावते, म्हणजे जेव्हा आम्ही कोयरी कापणार आहोत तर तेव्हा त्याचा डिंक हाताला किंवा वेळीला नाही लागणार. आता मी कोयरीचे 2 तुकडे करून घेते. इथे जे हिरवं काटेरी साल आहे कोयरीला, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हे छोटे छोटे तुकडे करते, म्हणजे ते साल काढायला सोपं होईल. हा जो मधला व्हाईट कलरचा भाग आहे त्याला आम्ही माव म्हणतो, तो पण मी भाजीत वापरणार आहे. आता बाहेरची साल मी नीट तासून घेतलेली आहे आणि ह्याचे लहान लहान तुकडे करणार आहे. जेवढे लहान तुकडे असतील तेवढ्या लवकर ते उकडायला मदत. आणि कोवळ्या फणसाचे तुकडे लगेच काळे पडतात बटाट्यासारखे, म्हणून हे लगेच पाण्यात टाकून घ्यायचे. इथे मी टोपात पाणी घेतलं आहे आणि त्यात थोडंसं तेल पण टाकलं आहे, आपल्या भांड्याला डिंक लागू नये म्हणून. पाणी उकळायला सुरुवात झाली आहे. यात मी कोयरीच्या फोडी टाकते. आता मीठ टाकून घेते. फोडणीसाठी कांदा आणि कोथिंबीर लागणार आहे, तर ते चिरून घेते.
मोहरीच्या फोडी नीट शिजल्या आहेत. मी ते ऑलरेडी चेक केले आहेत आणि आता परातीत काढून घेते. आता हे फोडी मी दगडावर ठेचून घेते. ह्याला जास्त मेहनत नाही लागत, हे लगेच होतात. आता एका टोपात फोडणीसाठी तेल घालते. त्यात कांदा घालते आणि कढीपत्ता घालते. कांदा आणि कढीपत्ता परतल्यानंतर त्यात हळद, गरम मसाला आणि मालवणी मसाला घातला आणि वरून थोडासा चिकन मसाला पण घातला. मला आवडतो म्हणून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे मसाले घालू शकता. हे सर्व मसाले आता तेलात छान मिक्स करून घेते. आणि यात ठेचलेला कोवळा फणस घालते आणि मीठ परतवून घेते. आणि वरून थोडंसं मीठ घालते. ऑलरेडी कोवळ्याला थोडंसं मीठ आहे, तर ते चेक करून घाला. आता आपली कोवळ्या फणसाची भाजी तयार आहे. वरून मी थोडंसं खोबरं घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं घालू शकता. मला खोबरं फार आवडत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजी करतानाही घालू शकता. आता फायनल डिश रेडी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कोकणाची माती, माणसं आणि चव माझ्यासोबत बघा. धन्यवाद.